जगण्याशी भावी आता फुलटू दोस्ती, टेंशन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो, आपण ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. ऐकणार आहोत आता मालिका उत्तरायण. ज्येष्ठांसाठीच्या असणाऱ्या या विशेष मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठांनी कायद्याच्या कोणत्या बाजू सांभाळायच्या आहेत याबद्दल. आणि याविषयी मालिकेमध्ये आज मार्गदर्शन करणार आहेत मनोज येनगुल. त्यांच्याशी संवाद साधतायत या मालिकेच्या निवेदिका स्मिता कुलकर्णी. ऐकूया उत्तरायण. नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. खास ज्येष्ठ लोकांसाठी असलेल्या उत्तरायण या मालिकेमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं इन्फिनिटी 90.4 FM वर स्वागत. सोशल मीडियावरून संगीता शेंबेकर यांची एक कविता आहे. आले वय 55, ताऊन सुलाखून आनंदे वैराग्याची साद मनातून, हळूहळू मोकळे बंध पायांचे, ऋण फेडतो गाठींच्या धाग्यांचे, समरस सगळ्यात बेडी नाही कशात, निरक्षीर विवेक पैल तीर स्वप्नात, अट्टाहास अहंकार जाती विलयाला, टोकदार मागण्या संपत्ती सांजेला, आता कुठे ताल जुळतो लईला, मैफिल सुखदुःखाची समतोल शेवटाला, भार नसावा कुणावर आभाराचे जिणे, करतो अपेक्षांना रोज एका उणे. रसिक हो, गेले 8 भाग आपण खास ज्येष्ठत्वांसाठी की छंद कसे बाळगावेत, कॉग्निटिव्ह, मेंटल हेल्थ, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि बरेच विषय आपण ह्यातनं हाताळले. आज आपण खास विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे कायद्याच्या बाजू. आणि यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत मनोज येनगुल, NRP कॅपिटल्स कन्सल्टंट. मनोज, तुमचं रेडिओ स्टेशनवर खूप खूप स्वागत. धन्यवाद. तेव्हा मनोज, मला तुम्हाला विचारायचं आहे की आम्ही सगळे हेल्थ रिलेटेड, स्ट्रेस मॅनेजमेंट रिलेटेड, बाकी सर्व गोष्टींवर बोललो, पण आता महत्त्वाचं राहतं ते म्हणजे कायद्याच्या बाजू. आणि मी अझ्युम करते की ह्याच्यासाठी सगळ्यांनी खूप आधीपासूनच तयारी करायला हवी. बरोबर. पण तुमचे ह्याच्याबद्दलची काय मत आहेत की इन्शुरन्स असेल, मृत्यूपत्र असेल आणि बरेच वेगवेगळे भाग आहेत ज्याच्यात लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याची गरज आहे. अदरवाईज आपण काय काय सिच्युएशन्स फेस करू शकतो याबद्दल आपण आज बोलूया. तेव्हा सुरुवात करूया मेडिकल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि इतर कव्हरेज, जे रिस्क कव्हरेज आपल्याला महत्त्वाचं वाटतं त्यापासून. हेल्थ इन्शुरन्समध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो कव्हर, की तुमचं ॲडिक्वेट कव्हर असणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी म्हणजे असं हे नाही आहे की तुम्ही किती असलं पाहिजे, किती ठेवलं पाहिजे, तुम्हाला ते डिसाईड करणं गरजेचं आहे अकॉर्डिंग टू युअर हेल्थ कंडिशन. ते सर्वात महत्त्वाचा घटक असतो याच्यामध्ये. कुठलाही तुम्ही मे बी तुमची जी पॉलिसी असते हेल्थ इन्शुरन्स, ती तुम्ही रिटायरमेंट आधीपासून घेऊ शकता आणि विच यू कॅन कंटिन्यू, जी तुम्ही कंटिन्यू करू शकता ओव्हर द पिरियड. आणि ती तुम्ही रिन्युअल ठेवणं फार गरजेचं आहे, कंपल्सरी एव्हरी इयर. ओके. आणि त्याच्यामध्ये टाईम टू टाईम जर तुमच्या हेल्थमध्ये काही चेंजेस होत आहेत, काही डिसीजेस वगैरे ॲड होत आहेत, दॅट यू शुड इन्फॉर्म टू युअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी. त्याचा फायदा तुम्हाला हा होतो. आणि हेल्थ इन्शुरन्स कंपनी जे असतात, जे काही तुमचं म्हणजे हे होतं नंतर क्लेम सेटलमेंट्स, दॅट मोर डिपेंड्स, म्हणजे नॉर्मली ते ना लॉयल्टीसाठी जास्त बेनिफिट देतात. म्हणजे इन केस तुम्ही जर मागचे 15 वर्षापासून तुम्ही प्रीमियम भरत आहात विदाऊट म्हणजे कव्हरेज, विदाऊट एनी क्लेमिंग एनिथिंग, आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला एखादा क्लेम येतो ना, तेव्हा तो गेट सेटल्ड इझिली. सो त्यामध्ये तुम्हाला जास्त किंवा हे करायची गरज नाही. रसिको हो, ह्यात यांनी खूप महत्त्वाचा पॉईंट सांगितलाय, तो म्हणजे लॉयल्टी. आपले जर काही डिसीजेस असतील तर ते ओपनली डिक्लेअर करणं गरजेचं आहे. त्यानुसार आपल्याला पुढची हेल्पमध्ये मदत होते.
अजून एक महत्त्वाचा घटक असतो यामध्ये, तो म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसिजेस. सो त्या प्री एक्झिस्टिंग डिसिजेस तुम्ही डिक्लेअर करणं फार गरजेचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त, कारण कसं होतं, काही पॉलिसीजमध्ये जर तुमचे प्री एक्झिस्टिंग डिसीज तुम्ही अगोदर डिक्लेअर केले तर त्याच्यामध्ये एक वेटिंग पिरियड एक कन्सेप्ट असतो. सो त्याच्यामुळे तुम्हाला असं पण होऊ शकतं की काही तुम्हाला को पेमेंट पण लागू शकतात, 20%, 30%, डिपेंड्स ऑन युअर प्री एक्झिस्टिंग डिसीज. सो त्या केसमध्ये असं होतं की जेव्हा पण तुमचं क्लेम सेटल होईल त्यामध्ये 20% यू नीड टू पे फ्रॉम युअर पॉकेट. म्हणजे 20% पर्यंत पैसे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खिशातून द्यावे लागतात, बाकीचा क्लेम सेटल होतो. ओके. त्यामुळे हे सगळे नुआन्सेस माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. नक्कीच, यासाठी yes. योग्य सल्लागाराची मदत ही नक्कीच बरी पडते. आजकाल सगळ्या गोष्टी ऑनलाईन पटकन खूप इझी ॲडव्हर्टाइजमेंटमुळं आपण फशी पडू शकतो की अरे हा एकदम कमीत कमी प्रीमियम आहे आणि जास्तीत जास्त कव्हरेज देतोय, पण त्याच्यात बरेच डिस्क्लेमर्स, बरेच लूपहोल्स असतात, ज्यासाठी नक्कीच सल्लागाराची माहिती घ्यावी. येस, नक्कीच. अजून इन्शुरन्सेसमधले कुठले महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला कव्हर करावेसे वाटतायत का, की ह्या एजमध्ये काय काय महत्त्वाचं असेल, किंवा वेगळे टाईप्स, किंवा मुलं इथं आहेत, मुलं इथं नाहीत, अशा जे वेगवेगळ्या कंडिशन्स येतात तेव्हा काय काय गोष्टी किंवा इतर सिच्युएशन्स यासाठी तुम्हाला काही टिप्स द्यायचे आहेत का? तुम्ही अजून एक गोष्ट ऐकली असेल, हेल्थ केअर डायरेक्टिव्स. सो ह्या गोष्टी तुम्ही इथे मदत घेऊ शकता. म्हणजे इन केस जर तुमचे मुलं किंवा कोणी आउट ऑफ इंडिया असतील, जे किंवा जर गरज लागली ते येऊ शकणार नसतील त्या टायमिंगला, तर यू कॅन डिक्लेअर हेल्थ केअर डिरेक्टिव्स, ज्याच्यामुळे तुम्ही स्वतः ऑलरेडी लिहू शकता किंवा कोणाला तुम्ही अपॉइंट करू शकता की ऑन युअर बिहाफ. म्हणजे जर तुमची मेडिकल कंडिशन नसेल बोलण्यासाठी किंवा कम्युनिकेट करण्यासाठी, तर यू कॅन टेक हेल्प विथ ऑफ हेल्थ केअर डायरेक्टिव्ह. त्यामुळे तुम्ही मेन्शन करू शकता की तुम्हाला कुठल्या डॉक्टरकडनंच ट्रीटमेंट घ्यायची आहे किंवा कुठल्या हॉस्पिटलमधनंच ट्रीटमेंट करायची किंवा आहे. ट्रीटमेंट घ्यायची नाही सुद्धा आहे, घ्या असे नाही, सुद्धा हा. डिसिजन्स Yes, असू शकतात. मे बी बिकॉज ऑफ द फायनान्शियल कंडिशन्स, होणारा त्रास, Yes. त्याची रिकव्हरी किंवा त्यातून येणारं पुढे कितपत आपण रिकव्हरी होऊ शकते, या सगळ्यावरून Yes. चांगला पॉईंट सांगितलात. ओके. यानंतर अजून कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी असतात? म्हणजे फक्त मृत्यूपत्र लिहायचंय म्हणून असं नाही, ते लिहायच्या आधी सुद्धा बऱ्याच गोष्टी माझ्या मते आपल्याला प्लॅन कराव्या लागत असतील, कारण आपण अनेक अकाउंट्स ओपन केलेले असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स करून ठेवलेल्या असतात, विच इज ग्रेट, असायलाच पाहिजेत. मग कधी नुसती FD असते, कधी म्युच्युअल फंड्स असतं, कधी शेअर्स असतात, त्याची माहिती घरातल्यांना असते नसते, असे बरेच सिच्युएशन्स आणि त्यामुळे होणारे घोळ हे आपण म्हणजे आम्ही ऐकून आहोत. याबद्दल तुम्हाला आम्हाला काय सांगायचं? मला असं वाटतं, जेव्हा पण तुम्ही रिटायरमेंट होतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे कन्सॉलिडेशन ऑफ युअर अकाउंट्स. कन्सॉलिडेशन म्हणण्यापेक्षा की जर तुमचे खूप अकाउंट्स असतील, लेट्स से, म्हणजे मला जेवढा एक्सपिरियन्स आहे त्यामध्ये, की जेव्हा नोकरी चेंज होते तेव्हा त्यांचे बँक अकाउंट्स चेंज होतात अकॉर्डिंग टू कंपनीज नॉर्म्स. सो ते जर तसं झालं तर प्लीज मेक शुअर की रिटायरमेंट नंतर ते अकाउंट्स तुम्ही क्लोज कराल. म्हणजे तुम्ही अननेसेसरी 7 ते 8 बँक अकाउंट्समध्ये अकाउंट्स असणं उपयोग किंवा नाही. पहिल्या क्रेडिट कार्डच्या नादात सुद्धा आपण बरेच अकाउंट्स करून ठेवलेले असतात. राईट तसं पण असू शकतं. आणि त्यामुळे यू शुड थिंक ऑफ की नियर बाय तुमच्या होम किंवा जिथे तुम्हाला फिजिबल आहे जास्त जाणं, अशा घराजवळ असलेलं बँक अकाउंट असणं कधी पण चांगलं आहे. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन येतं, तुमचे जे फायनान्शियल डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवले पाहिजे. स्टार्टिंग फ्रॉम युअर प्रॉपर्टी, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटपासून ते तुमच्या छोट्या सेव्हिंग अकाउंटपर्यंत. आता यामध्ये रिअल इस्टेट येतं, म्युच्युअल फंड येतं, स्टॉक मार्केट फॉर दॅट मॅटर, किंवा अजून इन्शुरन्स पॉलिसीज असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या ॲसेट्समध्ये किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचं नॉमिनेशन असणं फार महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही चेक केलं पाहिजे. म्हणजे प्रॉपर्टीमध्ये पण, म्हणजे रिसेंटली म्हणजे माझ्याकडे एक केस आहे, त्याच्यामध्ये फक्त नॉमिनेशन नसल्यामुळे त्यांना सक्सेशन सर्टिफिकेटसाठी एक सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये तुमचं जर नॉमिनी नसेल तर तुम्हाला लॉ म्हणजे कोर्टा थ्रू सक्सेशन सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायला लागतं. आणि त्याला लागणारा वेळ हा मिनिमम 1 वर्ष आहे. आणि प्लस त्यात ॲडव्होकेट आणि प्लस त्याची फीज, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी येतात जर नॉमिनेशन नसेल तर. फक्त एक नॉमिनी नाव टाकायला. सो प्लीज चेक की तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिलं नॉमिनी नेम आहे का नाही ते. बरोबर आहे. कदाचित हल्लीच्या पिढीमध्ये हे बाय डिफॉल्ट मॅन्डेटरी केले त्यामुळे होतं, पण मी बरेचशा सिनियर सिटीजन्स जे आता 70ीत पोचलेत आणि ज्यांनी खूप आधी इन्व्हेस्टमेंट केल्यात, तेव्हा इव्हन फॉर्म डिक्लेरेशनमध्ये पण नॉमिनी बहुतेक मॅन्डेटरी नव्हता. त्यामुळे अशा केसेस आपण खूप बघतो. अगदी बरोबर. इव्हन आता म्हणजे म्युच्युअल फंड आणि स्टॉक इक्विटी मार्केटमध्ये पण आता कंपल्सरी केले त्यांनी. अँड इव्हन दे आर फॉलोइंग अप विथ द क्लायंट्स, की म्हणजे ते सारखं त्यांना मेल्स आणि मेसेज थ्रू सारखं सांगत आहेत की तुमचं हे नॉमिनी आहे, तुमचं नॉमिनी नाहीये तर तुम्ही प्लीज रजिस्टर करा. हे सर्व झालं फायनान्शियल रिलेटेड डॉक्युमेंट्स किंवा अकाउंट्स किंवा कन्सोलिडेशन. तसंच प्रॉपर्टीचं, माझ्या घराचं माझ्यानंतर कुणाकडे जाईल, माझी 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, का एकच आहे किंवा नाही आहे, त्या केसमध्ये सुद्धा या बाबतीत तुम्ही काय सांगाल? कसं आहे ना, म्हणजे लेट्स से इफ यू कम टू विल किंवा लेट्स से इफ यू टॉक अबाउट द हायरार्की, म्हणजे फॉर एक्झाम्पल
जर आता उद्या तुमच्याकडे जर विल नसेलच तर एनिवे लिगल हेअरची जी हायरार्की असते त्यामध्ये सगळ्यात पहिलं तर ते स्पाऊसलाच गेलं पाहिजे ॲट एनी केस. इवन दो आफ्टर स्पाऊस काय तर त्यानंतर तुम्ही विलमध्ये क्लिअर कट सगळं मेन्शन करू शकता जसं तुम्हाला पाहिजे. सी विल इज समथिंग की तुम्ही स्वतःचा कायदा लिहिताय हे तसंच आहे. म्हणजे तुम्ही स्वतः जे लिहाल ते सगळं होईल. बट द ओनली थिंग इज की जर इन केस म्हणजे अनसर्टन्टीज येऊ शकतात म्हणजे ती विल पण पुढे चॅलेंज होऊ शकते. त्यासाठी तुम्ही रजिस्टर करणं फार महत्त्वाचं आहे. महत्त्वाचा पॉईंट सांगितलाय की तुम्ही स्वतः कायदा लिहा, तुम्ही लिहून ठेवा, पण ती चॅलेंज होऊ शकण्याच्या सिच्युएशन्स येतात यासाठी ती रजिस्टर्ड असणं हे गरजेचं आहे. आता रजिस्टर्ड असणं म्हणजे नक्की काय करायचं हे तुम्ही आम्हाला पुढे सांगालच. विल रजिस्टर म्हणजे तुम्ही प्रॉपर जे तुम्ही लिहाल म्हणजे जे काही तुमचा ड्राफ्ट असेल तो तुम्ही ॲडव्होकेटकडनं चेक करून घ्या आणि त्याच्यानंतर नॉर्मल आपण प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कसं करतो तसं रजिस्ट्रेशन नॉर्मल कुठल्याही ऑफिसमध्ये जे कॉर्पोरेशनचे असतात तिथे जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता विथ 2 विटनेसेस. हां ते 2 विटनेसेस जे असतील ते तुमच्या फॅमिलीमधले म्हणजे तुमच्या इमिजिएट फॅमिलीमधलं कोणी असू नये, जे कोणी तुमचे फ्रेंड्स असतील किंवा काकाचा मुलगा वगैरे असे या तुम्ही 2 विटनेस तुम्ही ठेव. इव्हन फॉर दॅट मॅटर तुमचे ॲडवायझर कोणी असतील तर त्यांना पण तुम्ही ठेवू शकता ॲज अ विटनेस. आणि त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट असते एक्झिक्युटर. सो एक्झिक्युटर एक नाव असतं जे तुम्ही त्यात मेन्शन करायचं असतं. दॅट एक्झिक्युटर्स वर्क म्हणजे त्याचा जो जॉब असतो जेव्हा ती विल प्रत्यक्षात मांडायची वेळ येईल तेव्हा ही इज द पर्सन ज्यांनी त्या विलमध्ये जे काही मेन्शन लोक आहेत त्यांच्यासमोर ती विल वाचणं गरजेचं म्हणजे अपेक्षित आहे. तर ह्याच्यासाठी कुठलं वय योग्य वय आहे विल करण्यासाठी, किंवा मी घरच्या घरी फक्त लिहून सही करून ठेवलं असं झाल्यामुळे धोके कुठले कुठले आपण पाहिलेत, अशी एखाद दुसरी उदाहरणं सांगू शकाल का? नाही, विलमध्ये कसं असे डिसाइडेड असं किंवा असं काही हे नाहीये वय वगैरे, तुम्ही कधीही लिहू शकता. इनफॅक्ट काही लोकांचा असा प्रश्न येतो की मी आता जर विल लिहून ठेवली पण मी आता 40 वर्षाचे आहे, बट आय नेव्हर नो की माझ्या लेट्स से मे बी 5 years आफ्टर मी अजून माझे काही ॲसेट्स ऍड होतील. सो त्यासाठी काय, सो कसं असतं विलमध्ये तुम्ही अजून एक तरतूद तुम्ही करून ठेवू शकता की बाबा आतापर्यंत जे आहे ते असं इक्वल काय जे ज्या रेशोमध्ये डिवाइड होणार आहे, बट इन केस जर उद्या माझी काही टँजिबल किंवा इनटँजिबल म्हणजे दिसणारं किंवा न दिसणारं अशी कुठलीही मालमत्ता जर ऍड झाली तर ती पण डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे. सो दॅट हे तुम्ही असं तरतूद त्यात करू शकता. शक्यता आणि पॉसिबिलिटीज आपण तिथे मांडलेल्या असल्या पाहिजेत. येस, जेणेकरून पुढे मुलांच्यात जी आपण बघतो भांडणं होतात प्रॉपर्टीवरनं किंवा व्हीलवरनं, तर त्या केसेस चुकीच्या होऊ नयेत ह्याच्यासाठी ही काळजी आणि घेतली ह्याच्या पण पाहिजे. पुढे जाऊन मी हे पण सांगेन की जरी ते विल रजिस्टर्ड असेल तरी पण ते चॅलेंज होऊ शकत नाही असं नाहीये. त्या केसमध्ये पण ते चॅलेंज होऊ शकतं. सो त्यासाठी तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता. जर फॉर एक्झाम्पल तुम्ही काही त्यात तरतूद केली म्हणजे 2 मुलांमध्ये तुम्हाला एकालाच द्यायचं आहे, तर व्हॉट यू कॅन डू की तुम्ही दुसऱ्या मुलाकडनं एनओसी घेऊन त्याला अटॅच करू शकता की म्हणजे फ्युचरमध्ये त्याकडनं पण अनसर्टन्टी येऊ नये यासाठी. कारण काय होतं ना, प्रॉपर्टीमध्ये तरी ठीक आहे की होऊन जाईल कारण ते दिसतंय, पण असे काही ॲसेट असतात जसं गोल्ड, माहित नाही एक्झॅक्ट किती आहे किंवा त्याचा कुठं रिपोर्ट किंवा कुठून येऊ शकत नाही किंवा म्हणजे कुठं रेकॉर्ड होत नाही, ते तुम्ही फिजिकली जर गोल्ड आणून ठेवला असेल तर त्यासाठी कसं करणार. जर तुम्ही गोल्ड त्यात लिहिलं असेल की असं असं डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे आणि एनओसी जर दुसऱ्याकडून घेतलं तर दॅट्स ऑल. यासाठी तुम्ही म्हटलं तसं परत हाच मुद्दा आहे की सर्व प्रकारच्या ॲसेट्सचं आपल्याकडे कन्सोलिडेशन असलं पाहिजे, किंवा आपण जिवंत असतानाच ह्या गोष्टी खूप क्लिअरली बोललेल्या असल्या पाहिजेत. समहाऊ मला असं वाटतं की आपल्याला तो इव्हेंटच नको असतो सायकोलॉजिकली, आणि त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड कुठलीही पूर्वतयारी करण्याची आपली मानसिकताच नसते की हा विषयाला कसा हात घालायचा, असं मुलांना वाटू शकतं की मी आता वडिलांना कसं सांगू की तुम्ही विल करायला पाहिजे, आता मृत्यूपत्र करा. मग ते म्हणणार म्हणजे काय, तू माझ्या मृत्यूची वाटच बघतोयस तर, आणि मग घरात होणारे वेगळे कलह किंवा असं सगळं होतं. मला असं वाटतं अशा गोष्टी फार ओपनली आणि मॅच्युरिटीने हँडल करून बोललं पाहिजे. बरोबर. येस. आणि मी तर म्हणेन मुलांनी सांगण्यापेक्षा सर्वात पहिलं जे कोणी रिटायर होतात त्यांनी स्वतःहून काळजी घेऊन हे गोष्ट करायला हवं. आणि असं पण मी काही केसेस बघितले की ज्यामध्ये लोक नकळत लिहून ठेवतात विल आणि कोणाला सांगत नाही. सो तसं करू नका. तुमच्या फॅमिलीला इन्व्हॉल्व्ह करूनच विल द्या. मोस्ट इम्पॉर्टंटली ॲडव्होकेटची आणि सल्लागारची मदत घेऊन केलं तर फार बरं राहील तुमच्यासाठी. मनोज, आमचा पुढचा भाग ह्याच्यावरचा देहदान अवयवदानावरचा आहे, तर त्याबद्दल आम्ही डिटेल पुढच्या भागात बोलणार आहोत. पण कायद्याच्या दृष्टीनं अशा गोष्टी सुद्धा विलमध्ये कशा लिहून ठेवाव्यात की माझी बॉडी किंवा माझ्या ह्याचं अवयवदान व्हावं, ऑर्गन डोनेशनची माझी इच्छा आहे किंवा देहदान व्हावं, तर ह्या कंडिशन्स सुद्धा कशा आपण मांडल्या पाहिजेत, किंवा ह्याबद्दलचे तुमचे काही अनुभव आहेत का, किंवा ह्याच्या काही लिगल प्रोसिजर्स. अदरवाईज मेडिकल रिलेटेड फॉर्म्स भरणे वगैरे हे आम्ही कव्हर करणार आहोत नंतरच्या भागात, पण लिगली ह्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? तुम्ही विलमध्ये असं मेन्शन करू शकता नक्कीच की तुम्हाला कुठलं ऑर्गन डोनेट करायचं असेल तर विथ द हेल्प ऑफ प्रॉपर वर्डिंग्स. ते वर्डिंग्स फार इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही ॲडव्होकेट करणं म्हणजे करून घेतलं पाहिजे.
आणि त्याच्या पण पुढे जाऊन विलमध्ये अजून एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जे महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुमचं हेल्थचं सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही आत्ताच्या सिच्युएशनला तुम्ही नॉर्मल आहात हे तुम्हाला डॉक्टरकडनं सर्टिफिकेट घ्यावं लागतं आणि ते त्याला अटॅच करावं लागतं. म्हणजे जसं ना की मी होशो आवाजमध्ये करत पूर्ण आहे, येस, सो तसं सर्टिफिकेट असेल आणि त्यामध्ये तुम्ही ते मेन्शन केलं असेल तर येस तसं होऊ शकतं. तुम्ही ती तरतूद करू शकता. अजून एक म्हणजे एखाद्यानं लिहून ठेवलं नसेल मृत्यूपत्रात की मला देहदान करायचंय किंवा अवयवदान करायचे, ते राहून गेले, पण मृत्यूनंतर फॅमिलीला, इमिजिएट फॅमिलीला ते राईट्स असतात. पण मग त्या केसमध्ये असं होऊ शकतं का, किंवा तेव्हा कुणाचा सल्ला घ्यायचा? कारण तेव्हा टायमिंग हे खूप महत्वाचं असतं. हो, नक्कीच. त्या केसमध्ये कसे काही म्हणजे ते त्या टायमिंगच्या आत तुम्हाला डॉक्टरांना सांगणं फार गरजेचं आहे. यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरशी कन्सल्ट करू शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त ते वेळेचं गणित असल्यामुळे तुम्ही जे काही डॉक्टर आहेत त्यांच्याशी हे करूनच तुम्ही पुढे सांगू शकता की तुम्हाला जर काही कुठला अवयव किंवा ऑर्गन डोनेट करायचा असेल तर. हां, सो पुन्हा एकदा इथे सल्ल्याची खूप गरज आहे आणि ते फॅमिली, आणि म्हणून फॅमिली फिजिशियन असावा ज्यांना ह्या काही गोष्टी माहिती आहेत. पुन्हा एकदा मग तो फायनान्शियल कन्सल्टंट असू दे, हेल्थ कन्सल्टंट असू दे किंवा लिगल कन्सल्टंट असू दे, आपल्याला कोणीतरी ह्या सगळ्यातलं थोडे माहिती असलेले लोक ज्यांना आपली बॅकग्राऊंड माहिती आहे हे असणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. मनोज, आज तुम्ही इथं आमच्याकडे आलात आणि या विषयावर चर्चा केलीत, खूप छान. खूप खूप आभार. पुन्हा भेटूया रसिक हो पुढच्या भागात. श्रोते हो, आत्ताच आपण उत्तरायण ही मालिका ऐकली. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ज्येष्ठांनी कायद्याच्या कोणत्या बाजू सांभाळायच्या आहेत याबद्दल अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये मनोज येनगुल यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांच्याशी संवाद साधला होता स्मिता कुलकर्णी यांनी. ही मालिका तुम्हाला कशी वाटते याबद्दलच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे 9371332683. 9371332683 या नंबरवर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता. त्याचबरोबर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जर तुम्ही रेडिओ ऐकत असाल तर चॅटरूम नावाच्या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. ऐकत रहा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू.